जेवढा कायदा गरजेचा तेवढा धर्मसुद्धा गरजेचा. उदाहरणार्थ आपले जीवन सुंदर सुखमय होण्यासाठी पण धर्म गरजेचा असतो. जसे वैवाहिक जीवनात पती पत्नीचा एकनिष्ठ राहणे धर्माची शिकवण आहे, पण कायद्याने हे मिळणे शक्य नाही. कायद्याने तुम्हाला घटस्फोट मिळू शकतो, विभक्तपणा, एकाकीपणा मिळू शकतो. कायद्याने खून, बलात्कार, फसवणूक, न्यायहक्क, व्यक्तिस्वातंत्र्य याबाबतचा न्याय मिळू शकतो, संरक्षण मिळते. पण धर्म हा इज्जत, कुटुंब, प्रेम, संस्कार, प्रेमबंध, सुविचार, संस्कार यांचा खजिना असतो. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार शिकवण ही चांगलीच असते. प्रत्येक धर्मामध्ये मानवता धर्म ह्यालाच प्राधान्य आहे. मात्र काही लोक आपल्या धर्माचे पालन चुकीचे करतात, त्यामुळे धर्मावर चुकीचे बोट ठेवले जाते. धर्मामध्ये मानसिक शांतीसाठी देवाचे नामस्मरण, शारीरिक आरोग्यासाठी उपवास, व्रते असतात. उपवास, व्रते ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण माणूस हा दैनंदिन आयुष्यात शारीरिक व मानसिकरित्या थकलेला असतो. त्याच प्रकाराला कंटाळलेला असतो. उपवासामुळे मन प्रसन्न होते, आप्त मित्रमंडळी यांच्या गाठीभेटी होतात. उत्सव सणामध्ये केलेले विविध खाद्यपदार्थ शरीराची उणीव झीज भरून काढतात. मन प्रसन्न होते, जीवनाचा दृष्टिकोन बदलतो, जगण्याची आशा वाढते. हे धर्म आणि कायद्याचे थोडक्यात वर्णन आहे. ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी कायद्याचा दणका गरजेचा, प्रसंगी बळाचाही वापरही. जीवनात सुखशांती, समाधान, संस्कार, आरोग्य, एकता, बंधुभाव यासाठी धर्म आवश्यक आहे. अन्याय, व्यक्तिस्वातंत्र्य, फसवणूक, अपराध यासाठी कठोर कायदा हा पण गरजेचा असतो. म्हणून मानवी जीवनात कायदा व धर्म हे बंधनकारक असावेत.